प्रकरण 3 मधलंच एक गणित दिलेलं आहे. तर यामध्ये 19/40 प्लस 3/8 मायनस 1 17/20 इक्वल टू रिकामी जागा. तर या ऑप्शन पैकी काहीतरी या रिकाम्या जागेमध्ये यायला पाहिजे. तो ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे. तर मग याला आधी सोडवायचं कसं, तर मी बघा याचं सोल्युशन तुम्हाला सांगतो कसं सोडवायचं ते. तर 19/40 मी ऍज इट इज आधी लिहून घेतो, तसंच्या तसं लिहिलं मी हे, मायनस 1 17/20. आता बघा हा 1 आणि इथं 19/40 आहे असं तुम्ही पहिल्यांदा बघितलंय. जर इथे काही नसतं म्हणजे काय असते, इथं काही नसलं म्हणजे इथं काय असते, प्लस असतं. इथं काही नाही म्हणजे इथं काय असते, प्लस असतं. तर मी यांना ब्रॅकेट करतो. तर सर्वात आधी हे ब्रॅकेट सॉल्व्ह करू आपण. तर काय होईल, हे 1 प्लस 19/40 त्यानंतर प्लस 3/8 मायनस इथं 1 प्लस 17/20 मी असं लिहून राहिलो. हे तुम्हाला समजण्यासाठी नेक्स्ट स्टेप. ठीक आहे. त्यानंतर इथं हा जो अपॉन मध्ये 40 आहे म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये जो 40 आहे हा 40 हा याला मल्टिप्लाइड जातो म्हणजेच 1 × 40. त्यानंतर प्लस 19 जसंच्या तसं आणि अपॉन मध्ये 40 पण जसंच्या तसंच. त्यानंतर प्लस 3/8 मी जसंच्या तसं लिहितो. तर मायनस इथे तसंच करतो, सेम जशी इथं पद्धत वापरली तशीच इथे 20 × 1 20 × 1 प्लस 17 ऍज इट इज. त्यानंतर 20 ऍज इट इज, अपॉन मध्ये 20 ऍज इट इज. त्यानंतर बघा 40 × 1 40 प्लस हे 19 आणि हे अपॉन 40 प्लस 3/8 ऍज इट इज मायनस 20 × 1 20 प्लस हे 17 आणि हे अपॉन 20. त्यानंतर बघा 40 प्लस 90 40 अधिक 49 किती होतं, हे 59/40. त्यानंतर हे प्लस 3/8 त्यानंतर मायनस इधर 20 प्लस 70 37/20. चला बघा आता याला आणखी आपल्याला रिड्यूस करता येतं का, तर नाही करता येत असेल तर या पहिले या दोन टर्मला आपण सॉल्व्ह करूया. या दोन टर्मला सॉल्व्ह करत असताना बघा की 49/40 प्लस इथे 3/8 आहे त्यानंतर मायनस 37/20. तर बघा इथे हे प्लस साइन आहे, तर या 8 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे, या 40 ने याला मल्टिप्लाय करायचं आहे, नंतर या दोन संख्येने एकमेकांना मल्टिप्लाय करायचं आहे. तर इथे होईल 59 × 8 प्लस 40 × 3 अपॉन 40 × 8 त्यानंतर हे मायनस 37/20 ऍज इट इज. फक्त या दोन टर्म मध्ये आपण ऑपरेशन केलंय. त्यानंतर 59 × 8 59 × 8 8 9 72 48 7 8 पंचे 40 आणि हे 47 472 अधिक 120 40 × 3 120 अपॉन 320 म्हणजे 4 4 8 32 आणि हा 0 320. आलं लक्षात आलं. त्यानंतर बघा 472 अधिक 120 472 अधिक 120 इथे 2 2 अधिक 0 2 7 अधिक 2 9 4 अधिक 1 5 592 592 भागिला 320 आणि हे मायनस 37/20 जशीच्या तशी. चला बघा आता आपल्याला भाग द्यायचा या संख्येला 592 ला 2 ने भागू आणि 320 ला पण 2 ने भागू. 592 ला जर मी 2 ने जर भागलं तर बे दुनी 4 इथं उरला 1 इथं आले 9 बे 9 18 इथं उरला 1 इथं आले 2 बे सक 12. त्यानंतर इथं 296 येतं 2 ने भागल्यावर 296 याला 2 ने भागल्यावर बे 1 बे त्याच्यानंतर एक उरला बे सक 12 इथं 160 येतं म्हणजे 296/160 मायनस 37/20. अजून याला 2 ने भाग जातं 296 डिवाइड बाय 2 जर केलं तर बे 1 बे तर 0 इथं 9 बे चौक 8 इथं आला 1 इथं आले 6 बे 8 16. तर मग आता काय होऊन झालं की इथे 148 2 ने भाग दिल्यानंतर आणि याला भाग दिल्यानंतर 80. 148 ला परत पहा 148/80
मायनस 37/20. याला परत रिड्यूस करता येतं. तर 148 डिवाइड बाय 2 बेस हाती 14 इथं आले 0 8 बेचोक 8 तर 74. 74 ने याला भाग जाईल आणि इथं काय होईल 40 मायनस 37/20 ॲज इट इज. आता बघा या 74 ला 2 ने जर भागलं तर बेत्रिक 6 एक उरला इथे 4 बेस हाती 14 म्हणजेच काय होऊन झालं की 37 चा भाग जातो परत जो 2 ने जर डिवाइड केलं तर याला 2 ने डिवाइड केलं तर 37/20. तर बघा 37/20 मायनस 37/20 उत्तर येतं 0. तर यामध्ये ऑप्शन 0 दिलेला आहे. तर हे चौथ्या नंबरचं आपलं उत्तर राहणार. या चॅप्टर मधलं प्रश्न क्रमांक 3 यामध्ये 19/40 अधिक 3/8 मायनस 1 17/20 असं गणित दिलेलं आहे. म्हणजेच 1 19/40 प्लस 3/8 मायनस 1 17/20 हे पूर्ण ब्रॅकेट दिलं आहे. याला सॉल्व्ह केल्यानंतर काय उत्तर येणार हे आपल्याला कळायचं आहे. 4 आपल्याला पर्याय दिले आहेत. या पर्यायापैकी आपलं उत्तर आहे. तर याला बघा थोडक्यात जर सोडवायचं असलं तर 1 19/40 प्लस 3/8 मायनस 1 17/20 अशा प्रकारचं तुम्ही आजपर्यंत बघितले नाही आहे. ही 1 आहे इथे आणि 19/40 हे काय आहे, हे काय करायचं काय नाही हे तुम्हाला समजत नाही. तर इथे काही नाही म्हणजे इथे प्लस असतं, इथं काही नाही म्हणजे इथे प्लस असतं. तर बघा याला सेपरेट सॉल्व्ह करायचं, याला सेपरेट सॉल्व्ह करायचं. तर काय होईल हा 40 जो आहे ह्या 1 ला मल्टिप्लाय जातो म्हणजे 1 × 40 प्लस 19/40 ॲज इट इज. त्यानंतर प्लस 3/8 ॲज इट इज. त्यानंतर मायनस इथं 20 गुणिला 1 20 × 1 प्लस 17 ॲज इट इज अपॉन 20 ॲज इट इज. समजलं. त्यानंतर बघा की आता हे 40 × 40 म्हणजे 40 × 1 40 प्लस 90 अपॉन हे 40 त्यानंतर प्लस 3/8 त्यानंतर मायनस 20 × 20 प्लस 17/20. हा चला ठीक आहे. 40 आणि 19 किती होतं 59/40 त्यानंतर प्लस इथं 3/8 आहे त्यानंतर मायनस इथं 37/20. आता एक काम करायचं आहे सगळ्यांचे डिनॉमिनेटर सारखे करू आपण. सगळ्यांचे डिनॉमिनेटर सारखे केलं की उत्तर आपल्याला लवकर मिळतं. तर बा काय होईल इथे 40 आहे तर मला इथे 40 पाहिजे आणि इथे 40 पाहिजे. तर इथे 40 येण्यासाठी मला काय करावं लागेल तर बा 59/40 ॲज इट इज दिलं प्लस 3/8 मला इथे 40 पाहिजे तर 8/45 होते. तर मग इथं 5 न गुणलं म्हणून यालाही 5 न गुणायचं. त्याच्यानंतर मायनस तुम्ही इथे 37/20 आहे आणि इथं जर मला 40 आणायचं असेल तर याला 2 न गुणावं लागते तर यालाही 2 नच गुणावं लागते. तर बघा मी नेक्स्ट स्टेप पहा इतर 59/40 ॲज इट इज दिलं त्यानंतर प्लस 3×5 15 त्यानंतर भागीला 8×5 40 त्याच्यानंतर मायनस 37 × 2 बेस हाती 14 चाला 1 बेत्रिक 6 आणि 7 74 इतर 74 अपॉन 20 × 2 40 74/40. त्यानंतर बा डिनॉमिनेटर सगळ्यांचा सारखा आहे आणि प्लस मायनस आहे तर अशा वेळेस डिनॉमिनेटर सेम आहे तर सेम एकच ठेवायचा आणि वरचे ऑपरेशन जे आहे 59 प्लस 15 प्लस मायनस 74 तर याला जर सॉल्व्ह केलं तर हे 59 प्लस 15 हे 74 होतात मायनस 74/40 तर इथं 0/40 म्हणजेच येणारं उत्तर जे आहे आपलं 0 आहे. ही आपली दुसरी पद्धत आहे ज्यामध्ये आपलं उत्तर सुद्धा काय आलाय 4 आलेलं आहे. 5/1 2/3 गुणिला 1/4 मायनस 1/3 याला आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे आणि इथे ऑप्शन दिले आहे. या ऑप्शन पैकी आपलं उत्तर आलं पाहिजे. तर बघा मी पहिले हे 2/3 आहे आणि इथे प्लस 4/9 आहे. याला सरळ रूप जर द्यायचं असेल तर सरळ सरळ इथे 3 आहे तर मला इथे 9 आहे तर इथे 9 आणायचं आहे तर मी 3 ने गुणेल तर इथे 3 नेच गुणणार. तर हे झालं 1. त्याच्यानंतर इथे चे म्हणजे इथं गुणाकार होतं आणि त्याच्यानंतर 3/5 आणि इथं डिव्हिजन आहे
तर इथं पहा, इथं 1 प्लस 2/3 असं लिहिता येतं. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय इथं 1 प्लस 1/4 लिहिता येतं आणि इथे -1/3 हा पूर्ण ब्रॅकेट झाला. इथे बघा एक मिनिट, इथे 2 × 3 6, त्यानंतर 3 त्रिक 9, त्यानंतर अधिक 4/9 असं आहे. त्यानंतर मल्टिप्लाइड बाय 3/5 डिवाइड बाय इथं 3 1 3 अधिक 2/3 असं करता येईल. गुणेला इथं 4 1 4, 4 गुणेला 1 4 1 4 अधिक हा 1/4 जसं 4 तसं -1/3. त्यानंतर बघा इथे डिनॉमिनेटर सारखा आहे तर काय होईल, तर डिनॉमिनेटर सारखा म्हणून एकच वेळा लिहिणार, इथं 6 अधिक 4 असं लिहिणार मी. त्याच्यानंतर गुणेला इथं 3/5 लिहिणार. त्याच्यानंतर इथे भागेला इथं 3 2 5/3 लिहिणार. इथे मी 5/4 लिहिणार. इथे मी 1/3 लिहिणार. चला आता पुढे पहा, इथे 6 अधिक 4 10/9 गुणेला 3/5. हे भागला चिन्ह मी गुणाकारामध्ये करणार आणि इथं 3/5 करणार, म्हणजे ही संख्या उलटी करणार. मी भागला चिन्ह गुणेला केलं, डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये कन्वर्ट केलं, तर इथे 5/3 होतं तर मी 3/5 केलं, उलट केलं. त्यानंतर इथे गुणेला 5/4 केलं, त्यानंतर -1/3 ऍज इट इज. आता बघा इथला 5 आणि हे इथला 5 आपण कॅन्सल करू शकतो. त्यानंतर 5 1 5, 5 2 10 आपण असं करू शकतो. 3 1 3, 3 त्रिक 9 आपण असं सुद्धा करू शकतो. त्याच्यानंतर बघा काय होईल, इथे 2/3, त्यानंतर इथे मल्टिप्लाइड बाय 1, त्यानंतर इथे मल्टिप्लाइड बाय 3, त्यानंतर इथे 1/4 -1/3 असं राहतं. तर इथे 3 आणि हा 3 कॅन्सल. त्यानंतर बे 1 बे, बे 2 4. त्यानंतर इथे काय राहणार आहे शिल्लक, तर बघा इथे 1 राहिला आहे, इथे 1 आहे, इथे 1 आहे आणि या ठिकाणी 1/2 आहे. तर 1/2 -1/3, 1/2 -1/3 असं शिल्लक राहत आहे आपल्याकडे. तर बघा इथे मला 1/2 -1/3 आहे, तर 3 × 1 × 3 करायचा आहे, -1 × 2 करायचा आणि खालच्या ज्या संख्या या एकमेकांची मल्टिप्लाइड होईल 2 × 3. इथं 3 - 2/6, इथं होईल 1/6. इथे 1/6 आपलं सेकंड नंबरचा आन्सर आलेला आहे.